नमस्कार मित्रांनो, लास्ट व्हिडिओमध्ये आपण प्रोडक्ट रूलचा अभ्यास केला होता. म्हणजेच जर दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन दिलेली असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा कॅल्क्युलेट करावा हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोशंट रूल पाहणार आहोत. कोशंट रूल म्हणजे काय? जर दोन फंक्शनची डिव्हिजन दिलेली असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा काढावा यासाठी जो रूल दिलेला आहे त्याला आपण बोलतो कोशंट रूल. तर तो रूल कधी अप्लाय करायचा, त्याचे एक्झाम्पल्स कसे दिसतात हे आपण पहिलं पाहूयात, नंतर त्या रूलला आपण समजून घेऊयात. एक्झाम्पल्स घेतो काही. एक्झाम्पल लिहितो. फर्स्ट एक्झाम्पल y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन ई टू द पॉवर एक्स. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल घेतो मी, y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. तिसरं एक्झाम्पल घेतो मी, y इज इक्वल टू ई टू द पॉवर एक्स अपॉन लॉग एक्स. ठीक आहे. ही 3 एक्झाम्पल मी आपल्यासमोर घेतलेली आहेत. आता पहिलं एक्झाम्पल जर ऑब्झर्व केलं तर आपल्याला दिसेल की न्यूमरेटरमध्ये एक फंक्शन आहे, म्हणजे साइन एक्स फंक्शन आहे. डिनॉमिनेटरमध्ये दुसरं फंक्शन आहे. मी न्यूमरेटरच्या फंक्शनला बोलतो व्ही, डिनॉमिनेटरच्या फंक्शनला बोलतो व्ही. न्यूमरेटरच्या फंक्शनला मी बोलतो यू, डिनॉमिनेटरच्या फंक्शनला मी बोलतो व्ही. म्हणजेच पहिल्या एक्झाम्पलला आपण यू बाय व्ही फॉर्ममध्ये लिहू शकतो. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल जर ऑब्झर्व केलं तर न्यूमरेटरमध्ये जो साइन एक्स आहे त्याला मी बोलतो यू, डिनॉमिनेटरमध्ये जे फंक्शन आहे 1 प्लस साइन एक्स त्याला मी बोलतो व्ही. म्हणजेच या फंक्शनला आपण यू बाय व्ही फॉर्ममध्ये लिहू शकतो आहे. सिमिलरली तिसरं जर फंक्शन ऑब्झर्व केलं तर सिमिलरली न्यूमरेटरच्या फंक्शनला बोललो यू, डिनॉमिनेटरच्या फंक्शनला जर बोललो व्ही, तर यालाही यू बाय व्ही फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं किंवा पाहता येतं. जर कुठलंही एक्झाम्पल या फॉर्ममध्ये दिलेलं असेल, या फॉर्ममधले म्हणजे यू बाय व्हीच्या फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर आपल्याला कोशंट रूल ॲप्लाय करावा लागतो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग तो कोशंट रूल काय आहे ते आता आपण समजणार आहोत. ठीक आहे. जर y इज इक्वल टू यू बाय व्ही फॉर्ममध्ये फंक्शन दिलेलं असेल, म्हणजे डिव्हिजन दिलेली आहे दोन फंक्शनची, तर या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला, dy बाय dx इज इक्वल टू, आता पुन्हा मी न्यूमरेटरच्या फंक्शनला बोलतो पहिलं फंक्शन, डिनॉमिनेटरच्या फंक्शनला बोलतो सेकंड फंक्शन. तर याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx येणार आहे. सेकंड फंक्शन व्ही ॲज इट इज, म्हणजे डिनॉमिनेटरचं फंक्शन ॲज इट इज ठेवायचं आहे आपल्याला. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे न्यूमरेटरच्या फंक्शनचा, मायनस न्यूमरेटरचं फंक्शन यू ॲज इट इज ठेवायचं आहे. डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे आपल्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स, अपॉन जे डिनॉमिनेटरचं फंक्शन आहे त्याचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. तर आपला डिव्हिजनचा रूल आहे, यालाच आपण बोलतो कोशंट रूल. आता हा रूल समजून घेताना बिलकुल कन्फ्युजन करून द्यायचं नाही आहे. पहिली जी टर्म आहे इथली, या पहिल्या टर्ममध्ये आपण पहिला डेरिव्हेटिव्ह ऑफ यू घेतो, न्यूमरेटरचाच डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, आणि दुसऱ्या टर्ममध्ये डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतो आहे. मध्ये निगेटिव्ह साईन असल्यामुळे हे उलटं करून आपल्याला चालणार नाही. म्हणजे पहिल्या केसमध्ये तुम्ही असं नाही करू शकत की डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे, न्यूमरेटरचं फंक्शन ॲज इट इज ठेवलं आहे, आणि इकडं न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घेतला आहे आणि डिनॉमिनेटरचं ॲज इट इज ठेवलं आहे. असं करून चालणार नाही. हा फॉर्म्युला ॲज इट इज आपल्याला ॲप्लाय करावा लागेल. ॲप्लाय करून पाहूयात कसं आन्सर येतं आहे. एक्झाम्पल, y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन ई टू द पॉवर एक्स. क्लिअरली साइन एक्स आपला यू आहे, ई टू द पॉवर एक्स आपला व्ही आहे. म्हणजेच हा यू बाय व्ही फॉर्ममध्ये आपल्याला दिसत आहे. याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे. dy बाय dx काय येतो आहे, आपला फॉर्म्युला आहे डिनॉमिनेटरचं फंक्शन ॲज इट इज ठेवायचं आहे. हा फॉर्म्युला आहे. डिनॉमिनेटरचं फंक्शन आहे आपलं ई टू द पॉवर एक्स, ॲज इट इज ठेवायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे न्यूमरेटरच्या फंक्शनचा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, मायनस न्यूमरेटरचं फंक्शन साइन एक्स ॲज इट इज ठेवायचं आहे. डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स, अपॉन डिनॉमिनेटरचं फंक्शन ई टू द पॉवर एक्सचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा रूल ॲप्लाय करायचा आहे. खूप सोपा आहे रूल ॲप्लाय करणं, जर तुम्हाला बेसिक डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज माहीत आहेत.
आणि हा रूल व्यवस्थित समजलेला आहे तर. ठीक आहे. आता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला येतो आहे कॉस एक्स, तर यालाच मी लिहिणार आहे dy/dx इज इक्वल टू e⁻x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. काय आहे आपला कॉस एक्स, तर इथं मी लिहितो कॉस एक्स मायनस साइन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x ॲज इट इज. ठीक आहे, कारण e⁻xचा डेरिव्हेटिव्ह e⁻x येतो. e⁻x स्क्वेअर याला मी लिहू शकतो e⁻2x. कशा प्रकारे हे लिहिलं आहे मी, आपला बेसिक इंडायसिसचा रूल आहे. जर e⁻m⁻n दिलेली आहे तर याला मी लिहू शकतो e⁻m इंटू n. या लॉजिकनी हे e⁻2x झालेलं आहे. आता न्यूमरेटरमधून e⁻x कॉमन निघू शकतो, मग ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन e⁻2x. तर हे झालं आपलं फायनल ॲन्सर. हा झाला आपला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. तर अशा प्रकारे आपल्याला हा कोशंट रूल यूज करायचा आहे. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूयात, म्हणजे आयडिया अजून क्लिअर होऊन जाईल. एक्झाम्पल घेऊयात. y इज इक्वल टू साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. पुन्हा न्यूमरेटरच्या फंक्शनला u बोलायचं, डिनॉमिनेटरच्या फंक्शनला v बोलायचं. फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहूयात. फॉर्म्युला काय आहे आपला, dy/dx इज इक्वल टू डिनॉमिनेटरचं फंक्शन ॲज इट इज, न्यूमरेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स मायनस न्यूमरेटरचं फंक्शन ॲज इट इज, डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स अपॉन डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला आहे, ॲप्लाय करायचा आहे. dy/dx काय येणार आहे आपला ॲप्लाय करताना, डिनॉमिनेटरचं फंक्शन काय आहे 1 प्लस साइन एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, न्यूमरेटरच्या फंक्शनचा म्हणजे साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस न्यूमरेटरचं फंक्शन साइन एक्स ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कशाचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे 1 प्लस साइन एक्सचा अपॉन डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर म्हणजे 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर होईल. ठीक आहे, इथपर्यंत तर समजलेलं आहे सर्वांना. आता यालाच काय लिहू शकतो मी 1 प्लस साइन एक्स ॲज इट इज, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो कॉस एक्स मायनस साइन एक्स ॲज इट इज. आता 1 प्लस साइन एक्स दिलेला आहे म्हणजे दोन फंक्शनची सम दिलेली आहे. आपण जर लास्ट व्हिडिओ पाहिला असेल तर त्यात मी सांगितलेलं आहे की दोन फंक्शनची सम दिलेली असेल किंवा सबट्रॅक्शन दिलेली असेल तर डेरिव्हेटिव्ह सेपरेट कॅल्क्युलेट करायचं आणि ॲड करायचं. म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1चा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा. 1 कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपला 0 येतो प्लस साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपला कॉस एक्स येतो आणि हे डिनॉमिनेटर तर सेम राहणार आहे 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे, तर हा झाला आपला dy/dx. ठीक आहे, आता यालाच मी काय लिहू शकतो, यालाच मी लिहू शकतो ब्रॅकेट सॉल्व करा, कॉस एक्सने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ शकतो आपण. हे येणार आहे कॉस एक्स प्लस साइन एक्स इंटू कॉस एक्स मायनस 0 प्लस कॉस एक्स होणार आहे. तर याला मी लिहू शकतो साइन एक्स इंटू कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर. आता न्यूमरेटर पाहिला तर साइन एक्स कॉस एक्स कॅन्सल होणार आहे आणि आपला dy/dx येणार आहे काय येणार आहे कॉस एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्सचा स्क्वेअर. ठीक आहे, तर हे आपलं रिक्वायर्ड ॲन्सर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण कोशंट रूल ॲप्लाय करणार आहोत. ठीक आहे, म्हणजे जेव्हा जेव्हा दोन फंक्शनची डिव्हिजन दिलेली असेल, u/v फॉर्ममध्ये फंक्शन दिलेलं असेल तेव्हा तेव्हा आपल्याला कोशंट रूल ॲप्लाय करावा लागेल. अजून एक एक्झाम्पल सॉल्व करूया. एक्झाम्पल घेतो मी. ठीक आहे, y इज इक्वल टू e⁻x अपॉन log x प्लस साइन x अपॉन x⁻n. आता दोन फंक्शनची सम दिलेली आहे. ठीक आहे, त्याचबरोबर पहा याला मी कसं लिहू शकतो, याला y एक फंक्शन आणि हे दुसरं फंक्शन दोघांची सम आहे. अगेन हे पहिलं फंक्शनला जर ऑब्झर्व केलं तुम्ही तर हे u/v मध्ये आहे, हे सुद्धा u/v फॉर्ममध्ये दिलेलं आहे. म्हणजे न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर आहे पहिलं फंक्शन पण,
दुसरं फंक्शन पण न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर फॉर्ममध्ये दिलेलं आहे. प्लस दोघांमध्ये प्लसचं साईन दिलेलं आहे. आता या केसमध्ये डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना काहीही कन्फ्युजन करण्याची गरज नाही आहे. आपल्याला माहिती आहे लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की जर सम दिलेली आहे, दोन फंक्शनची ॲडिशन दिलेली आहे, तर याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा, याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा, मध्ये प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. ठीक आहे, इतकं सोपं काम आहे. तर याचा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करताना काय करायचं आहे, dy/dx येणार आहे आपला. dy/dx इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x अपॉन log x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन x अपॉन x⁻n. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट होणार आहे. आता u/v रूल इथं पण लावायचं आहे, u/v रूल इथं पण लावायचा आहे. तर बिलकुल कन्फ्युजन होऊन द्यायचं नाही आहे. स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचा आहे प्रॉब्लेमला. दोन्हीला सायमल्टेनियसली आपण u/v रूल ॲप्लाय करू शकतो. कशा प्रकारे, फॉर्म्युला डोक्यात क्लिअर पाहिजे. पहा, dy/dx मी लिहितो. आता हा u आहे, हा v आहे, आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे. फॉर्म्युला काय आहे, सेकंड फंक्शन log x ॲज इट इज पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मायनस पहिलं फंक्शन म्हणजे न्यूमरेटरचं फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे डिनॉमिनेटरचं फंक्शन अपॉन डिनॉमिनेटरच्या फंक्शनचं स्क्वेअर करायचं आहे. ठीक आहे, प्लस इथं पण u/v रूल ॲप्लाय करायचं आहे. काय, डिनॉमिनेटरचं फंक्शन x⁻n ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कुणाचा, साइन एक्सचा म्हणजेच न्यूमरेटरच्या फंक्शनचा, मायनस न्यूमरेटरचं फंक्शन साइन एक्स ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे कुणाचा, डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा अपॉन डिनॉमिनेटरच्या फंक्शनचा स्क्वेअर करायचा आहे. ठीक आहे, आता तर अर्धा प्रॉब्लेम आपला सॉल्व झालेला आहे. आता फक्त फॉर्म्युले माहीत पाहिजे आणि आपल्याला फॉर्म्युले सबस्टिट्यूट करून रिअरेंज करायचं आहे. तर इथं log x ची व्हॅल्यू log x ॲज इट इज राहणार आहे. e⁻x चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे e⁻x मायनस e⁻x ॲज इट इज log x चा डेरिव्हेटिव्ह येतो आहे आपला 1/x आणि log x चा स्क्वेअर. तर हा log x चा स्क्वेअर मी ॲज इट इज लिहितो आहे. प्लस साईन ॲज इट इज राहणार आहे. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स येतो आहे, तो मी लिहिणार आहे. x⁻n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपला n इंटू x⁻n-1, त्याला पण आपल्याला ॲज इट इज लिहायचं आहे. तर याला मी लिहू शकतो x⁻n साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स ॲज इट इज x⁻n चा डेरिव्हेटिव्ह येणार आहे n इंटू x⁻n-1 अपॉन x⁻n चा स्क्वेअर. कशा प्रकारे लिहू शकतो याला मी लिहू शकतो x⁻2n. हे मी का लिहिलं आहे, आपल्याला एक फॉर्म्युला माहीत आहे, रूल ऑफ इंडायसेस. a⁻m⁻n ला लिहू शकतो मी a⁻m इंटू n. ठीक आहे, तर त्याचा यूज करून मी हे डायरेक्ट लिहिलेलं आहे. आता इथं अगेन तुम्ही रिअरेंज करू शकता, e⁻x कॉमन काढून बाकी लिहू शकता. इथे पण x⁻n- कॉमन काढून तुम्ही लिहू शकता, पण काही गरज नाही आहे. याला जर असं जरी ठेवलं तरी आपल्याला चालून जाईल. तर हे आपला u/v रूल ॲप्लाय कसा केला जातो याबाबतचा व्हिडिओ होता. आता आपण सेम टू सेम कित्येकही प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. मग अजून मी 10 एक्झाम्पल घेतले किंवा 20 एक्झाम्पल जरी सॉल्व केले तरी कमीच आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला मुळात u/v रूल कशा प्रकारे ॲप्लाय केला जातो किंवा कशा प्रकारे ॲप्लाय करायचा आहे हे आपण समजून घेतलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि समजला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण फायदा याचा होऊ द्या. थँक्यू.